आमचे स्क्वेअर लेग अंपायर विकेश मुकादम आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर वेगवान गोलंदाज आहेत. आज मात्र पंचांची भूमिका त्यांना योग्य या ठिकाणी पार करायची आहे. आणि निश्चित विकेश मुकादम यांना एक विनंती आहे की तुमचं लक्ष पूर्णपणे केंद्रित तुम्ही पंचावरच करायचं आहे. तुमच्या जे तुम्हाला कार्य दिलेलं आहे त्याच कार्यावर तुम्हाला पूर्णपणे कॉन्ट्रॅक्शन करायचं आहे. गोलंदाज सूरज पहिलं षटक मार्गस्थ पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आतिश आणि आमिर ही जोडबोली मैदानाच्या आतमध्ये आहे. सूरज तयार गोलंदाजी मार्क वरती क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली तर एक डीप बॅकवर्ड माफ करा डीप स्क्वेअर लेग आहे आणि एक डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 38 सीमेरेषेच्या बाहेर अगदी सीमेरेषेलगत दोन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. सूरज पहिला बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला, कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. एक सिंगल कंप्लीट. पहिल्या बॉलवरती मिडलिंग त्या ठिकाणी व्यवस्थित केलं. कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढवणारा हा स्ट्रोक बॅट्समन आतिश त्या ठिकाणी खेळताना दिसला. एक धावसंख्येच्या मदतीने श्री गणेशा केला जातोय. डावांना निश्चितच धावांना या ठिकाणी आकार दिला जातोय आणि वैयक्तिक खाते देखील उघडताना दिसतोय बॅट्समन आतिश. अतिशय चांगले मित्रांनो भव्य दिव्य आयोजन पाहतोय. दुपारच्या सत्रामधील तापत्या उन्हामधील ही तापती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. स्क्वेअर कटच्या अंदाजामध्ये बॅकवर्ड पॉइंटला बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय. जाईल सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी हा क्लासिकल चौकार. फास्ट आहे की फक्त तुम्हाला गॅप शॉट सिलेक्ट करायचे आहेत. पाहू शकता मागच्या पायावरती गेले होते. त्यानंतर थोडासा चेंडू वाईड होता. लगेचच पंच्या अंदाजामध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट इन स्टाईल ऑफ वीरेंद्र सेहवाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. यावेळीचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न वेग भन्नाट होता त्या बॉलवरती. ज्यावेळी तुम्ही शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी करता त्यावेळी तुमच्यामध्ये वेग भरपूर असायला हवा तरच तुम्ही त्या बॉलमध्ये यशस्वी व्हाल. जर तुमच्याकडे वेग कमी आहे आणि तुम्ही जर शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी कराल तर निश्चितच तुम्हाला फटके जरूर पाहायला मिळतील. या इथे भरपूर चांगला वेग आपल्याला पाहायला मिळाला. तेच तर्रार बॉल सूरजचा. स्लो वन लगेचच फिंगर रोल केले बॉलवरती. बघा किती मॅच्युरिटी आहे, परिपक्वता आहे गोलंदाजामध्ये. पहिला बॉल पेस टाकला, अधिक वेगाने टाकला आणि तदनंतर लगेचच एक स्लोवर वन पाहायला मिळाला. लेग बॅकची धाव कंप्लीट केली गेली. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल. धावसंख्या आपण पाहतोय 6 वरती. आतिश आणि आमिर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. फुलटॉस वरती घेऊन सुपर शॉट, क्लासिकल ड्राईव्ह, चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईन पलीकडे जाईल. 4 धावांसाठी अजून एक चौकार. चर्चा चालू होते आपली की आउटफील्ड इतकी फास्ट आहे की फक्त तुम्हाला गॅप शोधायचे आहेत. बॉल आपोआपच बाउंड्री लाईनच्या बाहेर जातील. इतकी तनक अशी आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते या ग्राउंडवरती. बापदेव पाड्याचं हे मैदान भरपूर चांगले सजवले अक्षरशः स्पर्धेसाठी. विविध स्टँड आपल्याला पाहायला मिळतात. खेळाडू कक्ष, त्यानंतर दोन्ही बाजूने आपल्याला साईड स्क्रीन देखील लावण्यात आलेले आहेत. अगदी इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी अधिक वेगाने बॉल आला होता. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर मिडलिंग झालं नाही त्या ठिकाणी. जोपर्यंत पॉईंटचा क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करेल तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याचा वेल होता दोन्ही फलंदाजांकडे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे सरकेल. फलकावरती 11 धावा, 2 चौकार आपण या ठिकाणी बॅट्समन आतिशच्या बॅटमधनं पाहिलेत. एक आमिरनं मारला होता आणि एक आतिशनं मारला होता. म्हणजे दोन्ही फलंदाजांनी एक चौकार या ठिकाणी सादर केलेत. कुठेतरी आत्मविश्वास दोन्ही फलंदाजांचा अतिशय चांगला असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 ते झालेत. निश्चितच या स्पर्धेसाठी एक आगळा वेगळा कॉईन सुद्धा तयार करण्यात आलेला आहे. थोडंसं उशिराने या ठिकाणी पुरवला गेला तरी देखील येणाऱ्या 4 दिवसांमध्ये या कॉईनद्वारे आपण टॉस या स्पर्धेमध्ये करणार आहोत. एका बाजूला जय बजरंग चषक तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत निश्चितच SCN सौमिक केबल नेटवर्क प्रोप्रायटर अनंत केने आणि तुषार केने यांचे केबल नेटवर्क आहे. असा कॉईन या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेला आहे.
धावसंख्या 11. गोलंदाज दिवेश तयार होईल दुसऱ्या षटकासाठी. क्षेत्ररक्षण विखुरले. पॉवर प्ले संपल्यानंतर जे दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आहेत ते आपण पाहू शकता. एक शॉर्ट निश्चितच एक शॉर्ट थर्डमॅन आणि एक पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. यावी शॉर्ट ऑफ लेन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. चांगली ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव मिळेल धावफलक 1च्या मदतीने 12 वरती जात असताना. मागच्या 2 मॅचेस आपण आहे स्कोरिंग पाहिल्यात, परंतु या मॅच मध्ये गोलंदाजांनी भरपूर चांगलं प्रदर्शन दाखवले आतापर्यंत. तरी अजूनही मॅच भरपूर बाकी आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा प्रत्येकी डाव असणार आहे. प्रत्येकाला 4 षटकं दिली जातील आणि त्या 4 षटकांमध्ये निश्चितच आपल्या या ठिकाणी सादरीकरण दाखवायचं आहे. तर नुकतंच व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालं ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष MD साहेब आणि त्यांच्यासोबतच ग्रामपंचायत सदस्य सुभाजी जाधव त्यांचं हार्दिक स्वागत करूया आपण या स्पर्धेमध्ये. यावी शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. फटका चांगला आलाय आणि धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू जाईल सीमेरेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कायर आकाशी फटके भरपूर बघायला मिळतील, कारण मिडलिंग झाला तर तो बाउंड्रीच्या थांबणारच नाहीये, बाहेरच जाताना दिसेल. एवढे चांगले खेळपट्टी आणि तेवढे चांगले बॉल मिडलिंग आणि तेवढाच चांगला बॉल ज्या कंपनीचा यूज केला जातो अक्षरशः नंदनवन आहे खेळाडूंसाठी आणि खास करून फलंदाजांसाठी. ही स्पर्धा ज्या प्रकारे फलंदाजी केली जाते, आपण अगोदर चर्चा चालू होती की कुठेतरी गोलंदाजाने चांगलं कार्य केलं या मॅचमध्ये, परंतु त्यानंतर लगेचच एक शॉर्ट ऑफ लेंथ आखूड टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि एक षटकार बॅट्समन आमिरच्या बॅटमध्ये निघताना आपण पाहिला. यावेळेचा बॉल स्लोवर 1 लाईन पाहावी लागेल. थोडंसं निश्चितच आशाभूत नजरेनं पाहिलं होतं पंचांकडे, परंतु पंच त्या ठिकाणी दक्ष आहेत. आमचे उमेश केने पडल्यानंतर किंचितचा बॉल आजच्या बाजूने वळला. एक डॉट बॉल चांगले कमबॅक षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज दिवेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा ओव्हर द स्टंप. फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक सज्ज असतील डीप मध्ये. आपण जर पाहिलं तर बहुतेकदा आपण काय बघत असतो टेनिस क्रिकेटमध्ये, ज्यावेळी 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलमध्ये ठेवायचे असतात ते कुठे असतात, एक शॉट फाईन लेगला असतो आणि एक शॉट थर्डमॅनला असतो. परंतु या इथे स्वराज 11 नांदकर संघाच्या कर्णधाराची प्रशंसा करावी तितकी कमी आहे की गोलंदाजी लेग स्टिक वरती करतोय आणि लगेचच शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवला. यावेळी फसवा चेंडू, यष्टीरक्षक बॉल खाली, बॅट्समन आतिश सेट बॅक टू द डगआउट. याच दरम्यान मनोज भोईर आणि सुदर्शन पाटील यांचं व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया जय बजरंग चषक भावालेमध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती 19 धावा धावफलकावरती आहेत. आतिश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज भावेश आलाय फलंदाजी करण्यासाठी. शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाची फलंदाजी आपण पाहतोय. निश्चितच टॉस जिंकल्यानंतर पहिला असा कर्णधार आहे आजच्या दिवसामध्ये ज्याने फलंदाजी स्वीकारली आहे. यावेळीचा बॉल सोडून दिला जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 20 ऑन अ बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थ आहे. निश्चितच पुढची मॅच आपण पाहणार आहोत. SSS सोनाले विपक्ष रोशन स्पोर्ट मुठवल. आपण देखील तयार राहायचं आहे. ऑन साइडला यावेळी पुलचा फटका पाहायला मिळतोय. मिस जजिंग झालं. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं जातोय चेंडू. एका टप्प्याने 4 धावांसाठी चौकार. दुसऱ्या षटकाचा
निश्चितच 90 डिग्री केक शॉप प्रोप्रायटर कल्याण आधारवाडीमध्ये हा केक शॉप आहे. 90 डिग्री भरपूर चांगल्या क्वालिटीचे केक्स आपल्याला 90 डिग्रीमध्ये पाहायला मिळते. नितेश पतंगे यांचा हा शॉप आहे. नक्की एकदा व्हिजिट द्या मित्रांनो. दोन षटकांचा तर बघा या थोडंसं शेड्यूलमध्ये आपण परिवर्तन करतोय लॉट्समध्ये. यानंतर एस आर वैजोले विपक्ष आई सावराई एलकुंदे या दोन संघादरम्यान मॅच रंगणार आहे, याची नोंद घ्या. नेक्स्ट मॅच एस आर वैजोले विपक्ष आई सावराई एलकुंदे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ गोलंदाज अमोल गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल हेलिकॉप्टरच्या अंदाजाने ड्राईव्ह केला होता व्ही शेपमध्ये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करत असताना एक सिंगल कंप्लीट झाले. अजूनही बॅट्समन आमिर मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण एक षटकार पाहिला, 2 चौकार पाहिलेत. भरपूर चांगली इनिंग सादर करताना दिसतोय. जोपर्यंत निश्चित आमिर मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत मात्र शिवशक्ती लोणार संघाची धावसंख्या आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये जाताना दिसेल. 25 ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकाला इथे प्रारंभ झालाय. गोलंदाज अमोल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळी फुल टॉस चेंडू होता, फायदा घेता आला नाहीये त्या ठिकाणी. बघा अशा ज्यावेळी एखाद्या खेळाडूचा खराब दिवस असतो त्यावेळी फुलटॉस बॉल सुद्धा मिडल होत नाही, परंतु आमिरनं चांगली बॅटिंग केली आहे, चांगला सेट आहे. कारण सलामीला आला होता, खेळपट्टीचा देखील थोडंसं ज्ञान आला असेल, बॉलची बाउन्स देखील थोडंसं तिथे रीड केला असेल, परंतु अशा प्रकारचे बॉल मिस होणं थोडासा चुकीचा संदेश आहे. यानंतर मात्र आक्रमण, भरपूर लांब लचक षटकार, चेंडू स्क्वेअर लेगच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी षटकार. काय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच पायांवरती येणारा तो बॉल होता आणि फ्लिकच्या अंदाजामध्ये आपल्या मनगटामध्ये असलेली ताकद इथे दाखवत असताना चेंडूला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 31 धावा धावफलकावरती लागल्यात. निश्चितच भरपूर षटकार आपल्याला पाहायला मिळालेत या स्पर्धेमध्ये. अक्षरशः गोलंदाजांसाठी ही स्पर्धा मी म्हणेल आतापर्यंत तरी तेवढी चांगली झालेली नाहीये, कारण भरपूर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवरती. 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गच आहे. सुरेशनं पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी केली, 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर दिवेशने 1 विकेट जरूर मिळवला, 13 धावा खर्च केल्या होत्या आपल्या दुसऱ्या षटकामध्ये. त्यावेळी प्रोटेक्शन हे थोडंसं विखुरलं होतं, तरी देखील 13 धावा खर्च करणं म्हणजे थोडंसं मागच आहे. आणि तदनंतर गोलंदाज अमोलचा वापर केला गेलाय तिसऱ्या षटकासाठी, ज्याने पहिल्या बॉलवरती एक सिंगल, दुसरा डॉट आणि लगेचच आमिरनं दाखवला प्रत्युत्तर आणि प्रतिस्पर्धी संघावरती चढवलेला हल्ला. षटकार आणि अजून एक धमाका केलाय. ब्लास्टिंग स्ट्रोक आउट ऑफ द बॅक, बिग हिट, षटकार. बॅक टू बॅक 2 इन अ रो. पाहिलं थोडंसं लांब बॉल होता, आपला मागचा पाय होता तो थोडासा पुढे फ्रंट फुटला आणला आणि त्यानंतर मात्र स्लॉकच्या अंदाजामध्ये फोर्सिंग स्ट्रोक व्ही शेपमध्ये लॉंगांच्या डोक्यावरनं आपण षटकार पाहिला होता. आणि असे षटकार खेळण्यासाठी तुमच्यामध्ये ताकद असणं भरपूर गरजेचे आहे. आणि शक्ती लोणार क्रिकेट संघामधील आमिरमध्ये शक्ती खूप आहे असं सांगत असताना हे प्रात्यक्षिक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लगातार 2 चेंडूंवरती 2 धमाके पाहायला मिळाले. तिसरा येईल का सलग? आजच्या दिवसामधील तिसरा फलंदाज ठरतोय का बॅट्समन सौरभ? आणि तदनंतर तिसरा बॉल
सलग षटकार येईल का? लाईन चुकीची आहे. पंच वाईड बॉलचा इशारा करतायत. अवांतर धाव जोडली जाईल स्कोर कार्ड वरती. धावफलक या एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. 38 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी लवकर बाद झाला, परंतु त्यानंतर चांगली बॅटिंग करत असताना कुठल्याही प्रकारे दबाव न झेलता निश्चितच आज आपण पाहिला तर 3 फलंदाजाने षटकार हॅट्रिक मारले. चौथा निश्चित बनणार होता, परंतु बॉल थोडंसं खाली राहिला आणि मिसटायमिंग झालं. चेंडू अलॉंग दी कार्पेट गुदगुल्या करत अक्षरशः क्षेत्ररक्षकाकडे गेला होता. एकच सिंगल कंप्लीट. पहिला फलंदाज सौरभ खांडवळ संघाचा ज्याने सलग 3 षटकार ठोकले. त्यानंतर वाकीवाडा संघाचा विकास ज्याने सलग 3 षटकार ठोकले. त्यानंतर देवेन यत्निका स्पोर्ट आमने संघाचा त्यांनी सलग 3 षटकार ठोकले. या इथे आमिरनं सलग 2 षटकार ठोकले होते. कुठेतरी वाटत होतं की ज्या अंदाजाने बॅटिंग करतोय की तिसरा देखील येईल, परंतु त्यानंतर गोलंदाजानं कमबॅक केलं. धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती यावेळेचा बॉल फुलटॉस वरती घेऊन ऑफसाईडच्या दिशेने टर्न केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या आपण पाहिली तर एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. चाळीस धावा धावफलकावरती लागलेत. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. SR वैजोले विपक्ष आई सावराई एलकुंदे या 2 संघादरम्यान पुढील लढत होणार आहे. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ट्रिपल एस सोनाली संघाला इथे बाय देण्यात आलेले आहे, कारण रोशन स्पोर्ट मुठवा संघ काही कारणास्तव इथे आलेला नाहीये. त्यामुळं सोनाली संघाला पुढे चाल देण्यात आलेली आहे. बघा पाणी प्रोव्हाइड करायचं आहे. आणि बघा यानंतर 2 षटकानंतर ड्रिंक्स इंटरव्हल असेल, नोंद घ्या. प्रत्येक इनिंग मध्ये 2 षटकं होतील, त्यावेळीच तुम्हाला पाणी देण्यात येईल, ह्याची नोंद घ्यायची आहे सर्व खेळाडूंनी, येणाऱ्या सर्व संघांनी. SR स्पोर्ट वैजोले विपक्ष आई सावराई एलकुंदे ह्यानंतर जी लढत होणार आहे, दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचं आहे. पहिल्या मॅच मध्ये NK खाडवा संघाने विजय मिळवला. त्यानंतर माऊली स्पोर्ट आमने संघाने विजय मिळवला. चालू मॅच आपण तिसरी लढत पाहतो मित्रांनो. ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय बजरंग चषक 2021 मधील जय बजरंग स्पोर्ट भावाले ए च्या वतीनं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालंय. आणि अगदी सकाळच्या सत्रापासून भरपूर पाहुण्यांची उपस्थिती हजेरी या ठिकाणी लागली. धावसंख्या 40 आहे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. अजूनही शेवटचा अंतिम षटक येणं बाकी आहे. या शेवटच्या अंतिम षटकामध्ये लोणार संघाचे फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतायत, निश्चितच या उलट चांगलं पुनरागमन कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण व्यासपीठावरती जरूर पाहू शकता आमचे सन्माननीय अतिथी निश्चितच आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष MD साहेब यांना आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठावरती. त्यांच्यासोबतच सुभाषजी जाधव ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर सुरेंद्र दलवी असतील, त्याचबरोबर आपण पाहू शकता आमचे भालेकर काका शांतारामजी भालेकर. भरपूर मान्यवरांची मांदी आली आणि हे पाठी आपण पाहू शकता अनंता केने, डॅशिंग पर्सनॅलिटी, भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी खरोखर घेतली. आणि त्यांच्यासोबतच तुषारजी केने असतील आणि खरोखरच मागे साई बजागे कुठेतरी थोडेसे बिझी असताना आपल्या कामामध्ये. तर जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती विजयचा वापर केला जाईल. पहिलाच बॉल अराउंड दी लेग, त्रिफला उद्ध्वस्त केला त्या ठिकाणी, फलंदाज बाद होतोय. बॅट्समन भावेश बॅक टू द डगआउट.
प्ले मध्ये यॉर्कर लेंथ जवळजवळ पाहिलं होतं काय लेंथ होती यॉर्कर. आणि क्रिकेटमध्ये बघा वीरेंद्र सेहवागांनी म्हटलेलंच आहे की फक्त दोनच गोष्टींचा सन्मान होतोय, एक म्हणजे गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. आणि इथे मात्र सन्मान देता आला नाही, सरळ यष्ट्यांवरती बॉल यष्ट्यांचा वेध घेणारा गेला आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या त्या ठिकाणी बॅट्समन भावेशच्या. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 पंकजला या ठिकाणी पाचारण केलंय, प्रोव्हाइड केलंय फलंदाजी करण्यासाठी शिवशक्ती लोणाटकरनं गोलंदाज तयार. विजय एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपल्या पहिल्याच बॉलवरती इथे विकेट मिळवून देतोय संघाला. स्लोवर 1 यावी क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात परंतु असफल राहिले, चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. डीजे हे क्षेत्ररक्षण व्हायला हवं होतं, कारण तुम्ही जर ह्या लेवलचं क्रिकेट खेळतायत त्या नानकर गावाने जर तुम्हाला वर्णी लावली आहे तुमची इन 11 मध्ये, तर तुम्हाला अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी. चेंडू सीमा पार देखील गेला 4 धावांसाठी. यावेळी डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, फक्त स्ट्राईक अँड चेंज करण्याचा प्रयत्न केला जातोय बॅट्समन नवीन येणार पंकजच्या माध्यमातून, कारण आमिर नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे, त्याने भरपूर चांगले प्रदर्शन दाखवले आतापर्यंत. वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर 3 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. तर एकंदरीत 28 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत आमिरनं दाखवली आहे. 45 ऑन द बोर्ड. विजय वन्स अगेन ओव्हर द लाईन. यावी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये अगदी गोळीच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला, चेंडू सीमा पार जातोय, रफ्तार चौकार.
आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. सज्ज आहेत योगेश पाटील. थँक्यू सो मच समीर ठाकरे. 52 धावांचा इथे मात्र पाठलाग करतोय स्वराज 11 नानकर संघ आणि पहिल्याच चेंडूवर मात्र या ठिकाणी चौकाराने मात्र श्रीगणेशा केलेली आहे. फलंदाज अमोल आणि सूरज असे दोन फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत आणि आपल्या षटकाला मात्र या ठिकाणी सोहेल सुरुवात करतोय. पुन्हा एकदा खूपच छान फटका इनफिल्डच्या डोक्यावर इष्टाकावरचा खेळाडू मात्र चेंडूचा पाठलाग करतोय. तत्पुरती मात्र एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. आपण जर धावसंख्या पाहिली तर खूपच छान इथे मात्र शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाने उभी केलेली आहे. परंतु सुरुवात मात्र छान पाहतोय आपण नानकर संघाच्या माध्यमातून. कुठेही न डगमगता स्थिरपणाने मात्र फलंदाज इथे मात्र अमोल चांगले फटके मिडलिंग करतोय. आताच आपण पाहिले नाणेपैकी इथे मात्र समाप्त झाली एलकुंदे विरुद्ध वैजोले असा हा सामना आपल्याला पहिल्या फेरीतील शेवटचा सामना इथे मात्र पाहायला मिळेल. या सामन्यानंतर इथे मात्र खूपच जबरदस्त फटका या ठिकाणी क्षेत्र खाली आहे. शतशेक मात्र कोणताही उभा नाही मिड विकेटला आणि मात्र चेंडू निघून जाईल. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा आणि आता मात्र निर्णय पाहतोय आपण हा षटकार. स्टँड अँड डिलिव्हर जसा चेंडू येतोय तसाच मात्र चेंडू मात्र निघून जातो या सीमेच्या पलीकडे. आणि काय जबरदस्त सुरुवात, काय चांगली फलंदाजी अमोल इथे मात्र साकारतोय आपल्या संघासाठी. प्रत्येकी 4 षटकांचा सामना, पहिले षटक पॉवर प्लेचा आहे आणि काय जबरदस्त दमदार सुरुवात इथे मात्र आपल्याला स्वराज 11 नानकर संघाची आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो आपण अनुभवतो या जय बजरंग स्पोर्ट भावाले ए आयोजित जय बजरंग चषक 2021 स्पर्धेला आज सुरुवात झाली आणि आजच्या दिवसातील आपण हा तिसरा सामना ते मात्र अनुभवतोय. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी एनके स्पोर्ट खांडवा संघाने मात्र एकतर्फा विजय प्राप्त केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये माऊली स्पोर्ट आमने संघ विजयी झाला आणि आज या तिसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या सामन्यामध्ये पाहूया कोणता संघ मात्र विजयी होईल. इथे मात्र लिडिंग जे आहे एस्ट्रेकचे बीट झालाय, परंतु एस्ट्रेच्या पाठीमागे मात्र चांगला शतरक्षण पाहतोय आपण आणि एकच सिंगल धाव इथे मात्र पाहायला मिळते. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेसाठी अपार मेहनत करणारे आमचे सन्मानित तानाजी भालेकर यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सस्नेह या ठिकाणी मात्र मी स्वागत करतो. या वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कारण भावाले गावासाठी मात्र या खेळाडू सुद्धा अनेक वर्ष क्रिकेटचा खेळ खेळले आणि काय जबरदस्त योगदान जय बजरंग स्पोर्ट भावाले संघाला मात्र त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. इथे मात्र चेंडू हवेत आहे, मिस टाइम पडका इष्टिरक्षक चेंडूच्या खाली कोणत्याही प्रकारे चूक पाहायला मिळत नाही आणि या ठिकाणी पहिल्याच चेंडूला मात्र सामोरं जात असताना सूरज इथे मात्र माघारी परतूया लागणारा हा पहिला झटका शिवशक्ती स्पोर्ट लोणार. एक सूरज आपण जर पत्र आकाशामध्ये मात्र पूर्णपणे चमकतोय. अगदी या ठिकाणी या स्पर्धेवर मात्र प्रसन्न झालाय. परंतु या ठिकाणी सूरजकडनं खूपच अपेक्षा होत्या स्वराज 11 नानकर संघाला, परंतु त्या अपेक्षांचा कुठेतरी मात्र भंग होत असताना एकही धाबाचा आपल्या संघाला योगदान दिलं नाही आणि त्याच कारणामध्ये की वनडाऊनला आता मात्र नवीन फलंदाज आला विजय तातडी. सर्वात अनुभवी खेळाडू नानकर संघामध्ये आपण विजयला पावतोय. क्षमता आहे, टॅलेंट फार आहे, अनुभव खूप खूप आहे या फलंदाजाकडे. परंतु हा सामना जर नानकर संघाला जिंकायचा असेल तर विजयचा जे अनुभव आहे ते मात्र पूर्णपणे या ठिकाणी झुकावा लागेल. कारण स्वराज 11 नानकर संघ पाहिलं तर या सत्रामध्ये मात्र आपल्या क्रिकेटला मात्र सुरुवात केली. एक नवीन संघाची निवड करण्यात आली आणि त्या संघामध्ये आपण पाहिलं तर जास्तीत जास्त युवा खेळाडू आज आपण पाहतोय. परंतु सुरुवात अमोलकडनं मात्र खूपच छान पाहायला मिळते. पहिलं विकेटचं पतन इथे मात्र खूपच छान फटका, चपराक फटका स्ट्राईक कव्हरच्या मात्र चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतो. या क्लासिकल स्ट्रोक अमोलच्या बॅटमधून निघणारा अजून एक दमदार चौकार.
ज्या दिशेने मात्र फटका खेळायचा होता त्या दिशेने मात्र आपल्याला स्ट्रोक आपण पाहतो. थोडेसे पाठीमागे गेले होते, वजन ट्रान्सफर केलं आणि काय जबरदस्त मिडलिंग चेंडू आणि बॅटमध्ये पाहायला आपल्याला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होते, परंतु शेवटच्या क्षणी मात्र चेंडूचा विजय झाला आणि या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना एकूण धावसंख्या पाहू शकता आपण. एक गडी नक्कीच प्राप्त केला सोहेलने, परंतु 17 धावा आपल्या स्पेलमध्ये मात्र त्याने खर्च केल्या. येणारे 18 चेंडू आता मात्र विजयाची धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे 35. प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर रिक्वायर्ड रेट आहे 11.67 असं हा आपण या ठिकाणी रिक्वायर्ड रेट पाहतोय. तर दुसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी गोलंदाज सुरुवात करतोय. गोलंदाज राहुल. पहिल्या षटकात आपण खेळ पाहिला तर दमदार सुरुवात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते स्वराज इलवन नानकर संघाची. खास करून अमोल तर मी कौतुक करेन, काय जबरदस्त फटकेबाजी इथे मात्र साकारतोय. एक षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहिला, एक चौकार पाहिला, वैयक्तिक 17 धावांवर खेळतोय आणि त्या सर्वच धावा पण अमोलच्याच बॅटमध्ये आपल्याला पाहायला आपल्याला गोलंदाजाने एकही अव्वंतर धाव मात्र खर्च केली नाही. आणि या धावा पहिल्या षटकामध्ये वेगाने आल्या होत्या, त्या धावांवर मात्र या ठिकाणी राहुल मात्र ब्रेक लावतोय का पाहूया. चला खेळ सुरू ठेवायचा आहे, प्लीज जास्त तुम्ही वेळ खर्च करू नका. राहुलचा लॉंग रनअप आहे वर द लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मात्र षटकात सुरुवात करतो, परंतु खूपच छान विजय ताठेच्या बॅटमध्ये आपण हा फटका पाहायला मिळतो डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने. थोडंसं हेजिटेशन आपण पाहतो त्या ठिकाणी, थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याच कारणाने 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या होत्या, परंतु पंचांकडे मात्र 1 शॉटचा इशारा. म्हणजे या ठिकाणी एकच धाव दिली जाणार आहे. काय जबरदस्त पंचांची कामगिरी आपण पाहतो, अगदी घारीची नजर पंच उमेश कने सरांची आपल्याला पाहायला मिळते. आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण जर पाहिले तर विकेश मुकादम जास्तीत जास्त ते आपल्या स्मार्टफोनमध्ये बिझी असतात, परंतु आता मात्र त्याने पूर्ण लक्ष केंद्रित केलं आहे या सामन्यावर, कारण मोठी जबाबदारी आहे त्यांच्यावर. तर धावसंख्या 1 ने पुढे जाईल. एक गडी बाद 18. राहुल पुन्हा त्या लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मार्गस्थ होईल. पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारचा फटका पाहतोय आपण. असं वाटतं की कुठेतरी डीप कव्हर पॉईंट मात्र स्ट्रॉंग झोन आहे विजयचं. थोडंसं या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्लिप झाले आणि त्याच कारणे मात्र फलंदाजाने या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या. क्षेत्ररक्षण खूपच चांगलं पाहायला मिळालं, परंतु त्या ठिकाणी कुठेतरी आपल्या बॉडीवर ते मात्र बॅलन्स गमावलं. स्वतः पडले, परंतु चेंडू मात्र त्यांनी सोडला नाही, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की हा सामना फार महत्त्वाचा आहे आमच्या संघासाठी, आम्हाला जिंकायचा आहे. आणि त्याच कारणास्तव आपण पाहतो की खूपच चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, परंतु फलंदाजाचं कौतुक करेना. काय जबरदस्त कॉलिंग पाहायला मिळाली, काय जबरदस्त त्या ठिकाणी दोघांमध्ये तालमेल पाहायला आपल्याला. दरम्यान शुभागमन झालेला आहे सन्मानित श्यामजी भालेकर यांचं इथे मात्र शुभागमन झालं आहे. त्यांचे समवेत सन्माननीय इतर मान्यवर सुद्धा आहेत. तर दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय केशवजी दलवी यांचं तिथे मात्र शुभागमन झालेला आहे. हा कुटुंबाचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी जागते रहो असा मात्र या ठिकाणी आव्हान देत असताना गोलंदाज राहुल. श्यामजी भालेकर सन्माननीय आणि सन्माननीय केशवजी दलवी या दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. खूपच छान चेंडूची पैकी आपण पाहतोय. कुठेतरी चांगला षटक आता मात्र शिवशक्ती लोणार संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र टॉप एजचा चेंडू हवेत आहे, परंतु एस टी रिक्षाच्या डोक्यावर मात्र चेंडू नक्कीच अतिशय वेगाने मात्र नॉनस्टॉप सीमेशी मात्र ट्रॅव्हल होतोय, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र अगदी सीमेशी लगत चेंडूला मात्र अडवण्यात आलं. परंतु तत्पुरते 2 धावा इथे मात्र विजय या तातडीने पूर्ण केल्या.
आणि या 2 धावणे संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो की आमचे स्कोरर भावेश आम्हाला सांगतायत की धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत 22 आणि विजयासाठी आता मात्र 14 चेंडूंमध्ये तुम्हाला 30 धावा इथून जोडायच्या आहेत. आज सर्वच सामने आपण हाय स्कोरिंग पाहतोय कारण पहिल्या सामन्यामध्ये पाहिले तर तब्बल 90 पेक्षा अधिक धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये 70 पेक्षा अधिक धावा पाहायला मिळाल्या आणि या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की 50 पेक्षा अधिक धावा पाहायला मिळत आहेत. याचं कारण की जो चेंडू आपण पाहतोय तो टेनिक्स चेंडू आहे. तुम्ही जरा नक्कीच चांगल्या प्रकारे टायमिंग करता तर मात्र चेंडू नक्कीच सीमेरेषेच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फुलटॉसचा चेंडू होता परंतु या ठिकाणी हवं तसं टायमिंग झालं नाही. नक्कीच कुष्टाकेनी सरांना सुद्धा खूपच जाणकारी आहे या चेंडूबद्दल. अगदी आम्हाला सांगतं की चेंडू खूपच टणक आहे आणि गोलंदाजांसाठी मात्र या ठिकाणी कुठेतरी बेनिफिट नसणार आहे. ज्याप्रमाणे या चेंडूचा वापर आपण पाहतोय. दरम्यान शुभागमन झालेला आहे. अजूनही इथे मात्र मान्यवरांचे मानदेले आज आपण पाहतोय. या सर्वच मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय कारण पहिला दिवस आहे आणि आज पहिल्याच दिवसामध्ये आपल्याला दिसून येतं की या स्पर्धेवर किती प्रेम आहे मान्यवरांचं, आयोजकांवर किती प्रेम आहे ते आज आपल्याला इथे दिसून येतोय. काही सुरुवात पाहायला मिळाली होती नानकर संघाची पहिल्या ओव्हरमध्ये परंतु त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केलं परंतु या ठिकाणी क्लासिकल ड्राईव्ह जबरदस्त आपला जो क्रिकेटचं सौंदर्य आणि क्रिकेटची नजाकत या फटक्यामध्ये आपण पाहतोय. पंचांचा इशारा सावकार. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहिली तर 27 या ओव्हरमध्ये तब्बल आपण जर पाहिले तर राहुलने 10 धावा खर्च केल्या परंतु या ठिकाणी विचार केला तर अमोलच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण 21 धावा पाहतोय. त्यानंतर विजय तातडी खेळतोय तब्बल 6 या धावसंख्येवर 52 धावांचा इथे मात्र पाठलाग करतोय स्वराज 11 नानकर आणि आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी तब्बल 25 धावांची गरज. खूपच छान इथे मात्र ऑफ ड्राईव्ह पाहिलं आपण फलंदाज अमोलच्या बॅटमधनं खूपच छान कामगिरी करतोय. सर्वांची मन जिंकून घेतोय अमोल. सर्वांना मात्र ठिकाणी मनमोहक करतोय आपल्या या फलंदाजीच्या जोरावर. 360 डिग्री फलंदाजी अर्थात चौफेर फलंदाजी या मैदानावर आज अमोलकडनं आपण पाहतोय आणि कुठेतरी मात्र एखादा फलंदाजाकडं अशा प्रकारे इनिंग्स येणं फार गरजेची होती नानकर संघासाठी आणि तीच इनिंग्स इथे मात्र सादर करतोय अमोल. 12 चेंडू 25 धाब्यांची गरज जवळपास 12.5ची सरासरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि पाहूया ही जोडी आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जाते. लोणार संघाला कमबॅक करत असेल तर तुम्हाला विकेट्स घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही एखाद्या विकेट्स प्राप्त केली तर मात्र येणाऱ्या नवीन फलंदाजावर तुम्ही दडपण टाकू शकता परंतु तशा प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी चेंडूची फेकी या ठिकाणी मात्र करणं गरजेचं आहे आणि गोलंदाज मात्र सज्ज होईल या ठिकाणी पवन. सरळ बॅटर लॉक करतोय डीप लॉकअपला मात्र खेळाडू सज्ज आहे. एकदा पूर्ण झाली दुसऱ्या धावेला सुद्धा मात्र या ठिकाणी सुरुवात करतायत दोन्ही फलंदाज आणि पाहता पाहता 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. कुठेतरी क्षेत्ररक्षक थोडेसे संत गतीने चेंडूवर आले आणि त्याच कारणाने आपण पाहतोय की फलंदाजाने मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या. बारा चेंडू 25 धाबांची गरज होती आणि आता मात्र समीकरण थोडंसं बदलताना आपण पाहतोय. 11 चेंडूमध्ये आता मात्र 23 धावा तुम्हाला इथून जोडायच्या आहेत. कुठेतरी मात्र चमत्कारी गोलंदाजी करणं गरजेचं आहे. गोलंदाज पवनला विकेट्स घेणं फार महत्वाचं असेल. रट्या मोडतो विकेटने. इथे मात्र 5 चेंडू येण्या अगोदरच मात्र शॉर्ट स्ट्रेचिंग केलं होतं विजयने आणि त्याच कारणाने चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. थोडंसं जास्त लवकर हा शॉट त्यांनी पिक केलं
आणि त्याच कारणाने पाहतो की पूर्णपणे बीट झाला या मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला एखादा मोठा फटका खेळायचा असेल तर चेंडूची लेंथ काय आहे, चेंडूमध्ये वेग किती आहे, चेंडूची लेंथ काय आहे, या सर्व गोष्टीकडे मात्र लक्ष तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यावेळी तुम्ही एखादा विले मोठा फटका खेळू शकता, परंतु तशा प्रकारचा शॉर्ट सेशन मात्र या चेंडूवर आपण पाहिला नाही. डॉट चेंडू आला हे फार महत्त्वाचं आहे शिवशक्ती लोणार संघासाठी. 10 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पवन पुन्हा एकदा आता मात्र संपर्क खूपच छान प्रॉपर पाहायला मिळतोय. अगदी खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा संघर्षमय षटकार. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका आपण आज विजयच्या बाटमध्ये आपण पाहतोय. काय जबरदस्त एक्झिक्यूटिव्ह केला फटका, टायमिंग प्रॉपर पाहिला आपल्याला आणि ज्या दिशेने मात्र त्याला फटका केलायचा होता त्या दिशेने त्याची बॉडी लँग्वेज सुद्धा आपण पाहिली. ज्याप्रमाणे त्याची उंची आहे त्या उंचीचा मात्र पुरेपूर फायदा उचलताना सुरुवात पवनने खूप छान केली आपल्या षटकाची, परंतु कुठेतरी लेंथमध्ये चूक पाहायला मिळाली. अकुटपाचा चेंडू होता आणि त्याच्यावर मात्र जबरदस्त पुलचा फटका आपण पाहिला. 7 धावांसाठी समीकरण आता मात्र थोडंसं सोपं होत असताना, कारण 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र 17 धाब्यांची गरज. कोणत्या संघाला खतरा होईल या मॅचमध्ये पाहूया. पुन्हा एकदा खूपच छान फटका आहे, परंतु मिडविकेटला मात्र खेळाडू सज्ज आहे. सोहेल चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो या डीपमध्ये, चांगली पेकी सुद्धा पाहायला मिळाली. सिंगल धाब्यावर सुद्धा मात्र समाधानी दोन्ही फलंदाज मारत असताना सिंगल डबल ज्यावेळी धावा आपल्या पाहायला मिळते त्यावेळी थोडंसं आनंदाचं वातावरण कदाचित आपण शिवशक्ती लोणार संघाच्या खेम्यामध्ये पाहू शकतो. परंतु एखादा मोठा फटका जर आला तर मात्र दडपणामध्ये असतील गोलंदाज. 8 चेंडू 16 धाब्यांची गरज. जवळपास प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 2 धावा इथे मात्र जोडणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही त्यापेक्षा अधिक धावा जोडू शकता, परंतु समीकरण आहे 8 चेंडू 16 धाब्यांची गरज. आज प्रत्येक सामना पाहिला तर शेवटच्या षटकापर्यंत मात्र या ठिकाणी एक रंगत निर्माण करतोय आणि अशाच प्रकारे सामने नेहमीच पाहुण्यांना किंवा क्रीडा रसिकांना पाहायला आवडत असतात. आणि त्यापैकी मात्र हा एक सामना आपण पाहतोय की हा सामना सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत एक वेगळीच रंगत निर्माण करेल, त्यात काही शंका नाही. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. भरपूर वेळ या दोन्ही फलंदाजांनी आता मात्र खेळपट्टीवर काढलेला आहे. जणू काही चेंडू फुटबॉल सारखा त्यांना मात्र दिसतोय, परंतु या चेंडूवर प्रथमच अमोलला आपण बीट होताना पाहिलेला आहे, कारण आतापर्यंत अमोलने खूपच छान कामगिरी केलेली आहे. 3 चौकारा आणि 1 षटकाच्या साहाय्याने तब्बल 21 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. तर आतापर्यंत पवनने आपल्या स्पेलमधील 5 चेंडू फेकले. 8 धावा आतापर्यंत त्यांनी 9 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केले आणि शेवटच्या चेंडूमध्ये पाहूया कशा प्रकारची लेंथ आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळेल. 7 चेंडू 16 धाब्यांची गरज. अतिशय जबरदस्त या ठिकाणी चेंडूची फेकी पाहायला मिळते. फुलर लेन डिलिव्हरी, पंचांना प्रश्न विचारला आऊस द्या आणि बिग विकेट. शार्क मासा इथे मात्र गलाला सापडतोय शिवशक्ती स्पोर्ट्स लोणार संघाच्या, आणि या ठिकाणी लागणारा हा दुसरा झटका स्वराज 11 नानकर संघाला. काय जबरदस्त चेंडूची लेंथ आपण पाहिली. शेवटच्या चेंडूवर विकेटचं पतन, आणि आता मात्र समीकरण थोडंसं आपल्याला या ठिकाणी वरचढ पाहायला म्हणते नानकर संघासाठी, कारण तुम्हाला 7 चेंडूमध्ये आता मात्र सामना जिंकण्यासाठी 16 धावा जोडायच्या आहेत. आपण हे केक शॉप पाहू शकता 90 डिग्रीज, आणि याच केक शॉपमध्ये आम्हाला नक्कीच पेस्टी लाभलेले आहे. मिस्टर नितेश पतंगे यांच्या माध्यमातून आम्हाला ही पेस्टी लाभलेली आहे. तर जास्त वेळ तुम्ही टीम मीटिंग करू नका, लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. मैच के बाद कुछ मीठा हो जाए. मॅन तो मॅच साठी आपण पाहतो या ठिकाणी पेस्टी लाभलेली आहे. 6 चेंडू विजयासाठी 16 धाब्यांची गरज, असा हा समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि पाहूया कोणता संघ मात्र पुढे वाटचाल करतोय आणि कोणत्या संघाचं स्वप्न मात्र भंग होतं आणि कोणत्या संघाला मात्र तब्बल 1 वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागेल
याचं नक्कीच उत्तर तुम्हाला काही क्षणातच या ठिकाणी मात्र पाहायला मिळणार आहे. यानंतर दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. एलकुंदे विरुद्ध वैजोली असा सामना पाहायला मिळेल आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे. कारण काही कारणास्तव रोशन स्पोर्ट मुठवड संघ इथे मात्र उपस्थित झाला नाही आणि त्याच कारणाने स्वामी समर्थ सोनाली संघाला आम्ही पुढे चाल दिलेली आहे. म्हणजे स्वामी समर्थ सोनाली संघाला आपण दुसऱ्या फेरीमध्ये या स्पर्धेमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. तर 6 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज आणि गोलंदाजी इथे मात्र सज्ज होते या पंकज. पहिला चेंडू स्लोअर गतीचा होता. टप्प्याचा जबरदस्त आणि पीक केला. 2 शतके होते त्या ठिकाणी परत चेंडू निघून जाईल लॉंग लेग सीमेरेषेच्या पलीकडे. एका टप्प्याने पंचांचा इशारा चौकार. खूपच खराब चेंडूची पैकी आपण पाहतोय. तुम्ही चेंडूमध्ये वेग दिला नाही आणि आपण जर लेंथ पाहिली तर पूर्णपणे अखूट टप्प्याची लेंथ होती आणि त्याच्यावर मात्र पूर्णपणे प्रहार पाहायला आपल्याला विजय तातडीच्या बॅटमधनं अगदी सहजपणे हा फटका त्याने मात्र एक्झिक्यूट केला आणि मात्र स्वागत केलं आहे चौकाराने. 5 चेंडू 12 धाब्यांची गरज. इथे मात्र बावलांचा वापर और पिच चेंडू फेकून दिला आहे डीप स्क्वेअर लेग सीमेरच्या पलीकडे. विजयच्या बॅटमधून निघणारा हा गगनभेदी षटकार. काय शेवटच्या मोमेंटपर्यंत मात्र चेंडूला आपल्या कॅमेऱ्यामध्ये मात्र कैद केलं आमचे कॅमेरामॅन अक्षय कडू. नक्कीच खूपच छान इथे मात्र कार्य करत असताना GTC टीमसाठी. परंतु या ठिकाणी कार्य करतो या चांगलं विजय तातडी. 6 चेंडूमध्ये 16 धाब्यांची गरज असताना 2 चेंडूमध्येच इथे मात्र 10 धाबा जोडल्या. असं वाटतं की कुठेतरी गोलंदाज पंकज प्रॉपर गोलंदाज नाही आणि त्याच कारणाने मात्र या ठिकाणी चुकीची लेंथ आपण पाहतोय. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा होता त्याच्यावर चौकार पाहिला. त्यानंतर ओरपीच चेंडू होता आणि त्याच्यावर प्रहार पाहिला आपण षटकार साडी. आणि आता मात्र समीकरण पाहिलं तर अगदी सोपं समीकरण स्वराज 11 नानकर संघासमोर पाहतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये मात्र विजयासाठी 6 धाब्यांची गरज. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी आपल्याला सुशील लोणार संघाचं पाड जड पाहायला मिळतो या. परंतु मात्र या ठिकाणी पूर्णपणे अमोलने खूपच चांगली सुरुवात केली आणि त्यानंतर आपल्या संघाला सावरताना विजय तातडी. नवीन फलंदाज पाहतोय खेळपट्टू दिवेश. परंतु दिवेश नॉन स्ट्राईक एंडला आहे. जे काय करायचं आहे ते आता मात्र विजयलाच करायचं आहे या सामन्यामध्ये आणि पाहतोय चांगली जबाबदारी पार पाडत असताना आपल्या संघासाठी. 4 चेंडू जिंकण्यासाठी फक्त 6 धाब्यांची गरज. अजून एक खराब चेंडू लेंथ आपण पाहतो डाब्या इष्टीवर फेकी पाहायला म्हणतो. परंतु खिलाडू आहेत लॉंग लेगच्या दिशेने एकदा पूर्ण केली आणि 21 धाब्यावर मात्र समाधानी या ठिकाणी मात्र विजय म्हणत असताना कुठेतरी प्रदीपजी थले मात्र या संघामध्ये अनुपस्थित आहेत. राम घरे सुद्धा मात्र या ठिकाणी काही कारणास्तव अनुपस्थित आहेत आणि त्यांची उणीव नक्की त्या संघाला भासत असताना 3 चेंडू 5 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी असलेली स्पर्धा. चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी आहे. सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. 3-5 समीकरण आहे आणि दिवेश मात्र आता प्रथमताच ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. परंतु या ठिकाणी 5 चेंडू पडल्यानंतर थोडंसं स्विंग झालं. उजव्याच्या पलीकडे मात्र चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि मात्र पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं. या धावांपासून कुठेतरी वाचणं गरजेचं आहे. नक्कीच लेग ब्रेक आपण पाहतोय. खूपच स्विंग झालं चेंडू. म्हणजे पंकजकडे व्हेरिएशन करण्याची क्षमता आहे परंतु लेंथ त्यासाठी तुम्हाला चांगली पिक करणं गरजेचं आहे. इथे मात्र रमेश टाइम पटका टॉप चेंडू हवेत आहे परंतु जेल होण्याची संपूर्ण मात्र पाहायला मिळत नाही. अमीर चेंडूचा पाठलाग करतोय. जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी फलंदाजाने अगदी सहजपणे पूर्ण केले आणि या 2 धावांनी अगदी विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करत असताना स्वराज 11 नानकर संघ 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 50 धावा स्कोर कार्डवर येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज. अपार मेहनत केलेल्या या स्पर्धेला सक्सेसफुल करण्यासाठी अनंत केने असतील, तुषार केने असतील, तानाजी भालेकर असतील, सर्व जय बजरंग स्पोर्ट भावाली संघाचे खेळाडू असतील, ग्रामस्थ असतील आणि त्यानंतर पाहतोय आपण की छान स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि ज्या ज्यावेळी भावाली संघ एखाद्या स्पर्धेचं आयोजन करतोय त्यावेळी आपण नक्कीच त्या स्पर्धेचं भरभरून कौतुक करत असतोय. कारण डिसिप्लिन या स्पर्धेमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. 2 चेंडू 2 धाब्यांची गरज. चेंज ऑफ पेस परंतु या ठिकाणी अजूनही सामना संपला नाही मित्रांनो.
अगदी फ्लॅटेड डिलिव्हरी आपण पाहतोय, कुठेतरी बोटांचा वापर सुद्धा केला, लेग ब्रेक. चेंडू पडल्यानंतर टर्न प्राप्त झाला चेंडूला आणि काय जबरदस्त फलंदाजाला इथे मात्र बीट केलेला आहे. एक चेंडू विजयासाठी 2 धाब्यांची गरज. मी तुला सामना आवडला असेल तर नक्कीच या दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय जबरदस्त सामना इथे मात्र रंगतोय. शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र या ठिकाणी दोन संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत, कारण ही स्पर्धा तेवढी महत्वाची आहे या दोन्ही संघांसाठी. एक चेंडू 2 धाव्यांची गरज आणि लक्षात घ्या चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजे नानकर संघाला सामना जिंकायचा असेल तर 2 धावा जोडणं तुम्हाला गरजेचं आहे. तर पाहूया शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सामना करेल फलंदाज दिवेश, नवोदित खेळाडू आहे दिवेश, परंतु मात्र या ठिकाणी आपल्या संघाची ओळख मात्र निर्माण करून देईल का या फटक्यानंतर. दिवेश वर्सेस पंकज असा हा सामना इथे मात्र पाहायला मिळतोय, कारण लोणार संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र पंकजला चांगल्या चेंडूची फेकी करावी लागेल. एक चेंडू 2 धावा, कोणता संघ जिंकेल. पावलाचा वापर झाला जिथे मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळतो. चेंडू लॉंग ऑन कडे जातो, एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावचा प्रयत्न, धोका निर्माण होऊ शकेल आणि यस एका धावेत हा सामना जिंकलाय शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाने. अनेक अनेक अभिनंदन. हार्ड लक स्वराज 11 नानकर डीजे. तर क्रिकेट आहे मित्रांनो, कधी कोणता संघ पलटवार करेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाही. आणि जो जितावं सिकंदर, आणि सिकंदर ठरला या सामन्यामध्ये शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघ. आणि या सामन्यात आपण सामनावीरचा पुरस्कार देत आहोत, ज्याने जबरदस्त एक इनिंग साकारली आपल्या संघासाठी. 14 चेंडू सामोरे गेले, 34 धावांची तुफानी केली साकार, 3 षटकार आणि 3 चौकारांच्या जोरा